तर गाईज देवपूजाची तयारी चालू झालेली आहे. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहे. पहिले मी तुम्हाला बोलली जशी देवाची सुरुवात दिवा लावते, मग तुम्हाला मी डाळ कांद्याची रेसिपी टाकून देणार आहे कशी करायची ती. चालू आहे इकडे. ओम नमः शिवाय. 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 ओम देवाची व्हिडिओ. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सगळे दाखवायला पडतं. शिवाय. जय भोलेनाथ. गो. तर मित्रांनो देवपूजा झाली आहे. आता आपण कढईत तेल टाकलेलं आहे. जिऱ्याची फोडणी जशी मी तुम्हाला सकाळी बोलली. जिरे, थोडासा लसूण, 2 पाकळ्या घेतलेल्या आहेत. जिरं तडतडलेलं आहे. आता मी टाकते लसूण. थोडं लसूण पण टाकलं. लसूण पण तडतडले. हो, तर आपण टाकूया जिरं तडतडले, लसूण तडतडले, कांदा. गाईस कांदा लाल झाला आहे बघा असं मस्त. तर आता टोमॅटो टाकायचा. हे डाळ कांदा बनवत आहे मी. खूप छान लागतो मुगाच्या डाळीचा डाळ कांदा. तुम्ही एक दिवशी करून बघा, एक नंबर येतो. मुगाची डाळ, हळद टाकली गाईज मी. आता हळद आधी टाकायची, कलर छान येतो. कधी पण तुम्ही कुठलीही भाजी कराल तर त्याच्यात हळद आधी टाका. हळद टाका आणि मग मीठ टाका. मसाला नंतर टाका. जर तुमच्या मसाल्याला कलर नसेल येत तर तुम्ही मसाला आधी टाकू शकता. मीठ टाका. हळद टाकलं की भाजीला कलर छान येतो. हळद शिजून घ्यायची आधी कधी. तर आज डाळ कांद्याचा मेनू आहे. जसं मी तुम्हाला बोललेली आहे, भात झालेली आहे, सकाळची डाळ आहे, चण्याची भाजी आहे. तरी मग सकाळी सांगितलं जसं मी आज बऱ्याच जणांचे उपवास आहेत म्हणून ते लोक सुट्टीवर आहे. आता हा आपला काळा मसाला. हा जो काळा मसाल्याने आहे ना खूप छान डाळ कांदा लागतो. तुम्ही सहसा काळा मसालाच टाका डाळ कांद्यामध्ये. त्याचं इतकं मस्त लागते ना, खूप छान. आणि कधी पण लक्षात ठेवा, मुगाची डाळ आहे ना जास्त शिजवायची नाही, खूप गाळ करायचा नाही. थोडंच आपलं हे झालेलं आहे. आपला डाळ कांदा झालेला आहे. हे बघा किती छान झालेला आहे बघा हा डाळ कांदा. त्याच्यात आपण कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर मी धुवूनच घेतली होती. कसा वाटतोय तो सांगा डाळ कांदा. जेवढा दिसायला भारी दिसतोय तसा तो लागतो पण तेवढाच अप्रतिम. तर आज दिवसभरापासून जे संध्याकाळपर्यंत मी तुम्हाला व्हिडिओ पाठवले आहेत तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज बेल आयकॉन बटन दाबायचं विसरू नका. तर आपण पुन्हा भेटूया उद्याच्या भागात.